वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट इयर डिप्लोमा ॲडमिशन 2025-26 आणि डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा ॲडमिशन 2025-26चे कॅपचे रूल्स अँड रेग्युलेशन समजून घेणार आहे. बघा, हे कॅपचे रूल्स अँड रेग्युलेशनच तुम्हाला मदत करतील चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी. तर हे कॅपचे रूल्स अँड रेग्युलेशन केअरफुली समजून घ्या आणि जरूर तुमच्या मित्रांना तिथे शेअर करा. बघा, असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओच्या अपडेट हवे असतील, तसेच डायरेक्टली माझी कम्युनिकेट करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप कम्युनिटीची लिंक दिलेली आहे. तसेच तुम्हाला MSBTचा सिलेबस, लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर अँड सोल्युशन आणि सब्जेक्टचे कोर्सेस हवे असतील तर आपलं जे ॲप्लिकेशन आहे महाराष्ट्र ई अकॅडमी, ते ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा. त्याची सुद्धा लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि स्पेशली फर्स्ट इयर डिप्लोमाचे जे स्टुडंट्स आहेत त्यांना स्टडी स्टार्ट करायचा असेल तर बेसिक मॅथमॅटिक्स, बेसिक सायन्स आणि बेसिक सायन्सची MCQ टेस्ट सिरीज, ते MCQ टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला 1000+ क्वेश्चन तिथे सॉल्व्ह करण्यात आलेले आहेत. हे तुम्हाला हवं असेल ओन्ली ₹21 मध्ये तर सिम्पली तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि तुम्हाला तो कोर्सचा ॲक्सेस भेटून जाईल. सगळे तिथे व्हिडिओ लेक्चर्स तिथे दिलेले आहेत. बघा, आता कॅपचे रूल्स अँड रेग्युलेशन समजून घेऊ. बघा, कॅपच्या रूल्स अँड रेग्युलेशनमध्ये तुमचे इथे 4 राऊंड होतील आणि आफ्टर 4 राऊंड तुम्हाला तिथे इन्स्टिट्यूट लेवलचा सुद्धा एक राऊंड असेल. म्हणजे इन्स्टिट्यूट लेवलला तुम्ही ॲडमिशन तिथे घेऊ शकता. पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की मोस्टली या कॅप राऊंडमध्येच तुम्ही ॲडमिशन घेण्याचा प्रयत्न करा. आता कॅप 1मध्ये आता सर्वात पहिले किती ऑप्शन इथे आपण भरू शकतो, तर मिनिमम 1 ऑप्शन आणि मॅक्झिमम 300 ऑप्शन आपण तिथे भरू शकतो. आता ऑलरेडी फर्स्ट इयर डिप्लोमा स्टुडंटची कॅप 1ची लिस्ट तिथे डिस्प्ले झालेली आहे. पण डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाचे जे स्टुडंट्स आहेत त्यांना तिथे आता ऑप्शन फॉर्म भरायचं स्टार्ट करायचं आहे. आता त्यांच्या लक्षात घ्या, मिनिमम 1 ऑप्शन आणि मॅक्झिमम 300 ऑप्शन हे सगळ्या राऊंडसाठी सेम असतील. म्हणजे कॅप 1, कॅप 2, कॅप 3 आणि कॅप 4साठी. आता बघा, आता कॅप 1मध्ये काय आहे, आता आपण एक्झाम्पल सकट समजून घेऊ म्हणजे कशाप्रकारे तुम्हाला इथे कोणते विद्यार्थी कुठल्या राऊंडसाठी एलिजिबल आहेत ते. आता मी ॲज्युम करतो का तुम्ही इथे ऑप्शन फॉर्म फिलअप केला आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. तुम्ही असे 10 ऑप्शन दिलेले आहेत. आता समजा तुम्ही ऑप्शन फॉर्म फिलअप केला आहे आणि कॅप राऊंड 1मध्ये तुम्हाला 1 नंबरचा ऑप्शन अलॉट झाला असेल तर ऑटो फ्रीज असेल, तुम्हाला तिथे ॲडमिशन घेणं कंपल्सरी आहे. बघा, तो सिम्पली काय असेल, ऑटो फ्रीज असेल, तिथे ॲडमिशन घेणं कंपल्सरी आहे. समजा तुम्ही तिथे ॲडमिशन घेतलं नाही तर तुम्ही नॉट इलिजिबल असाल पुढच्या राऊंडसाठी. लक्षात घ्या, ऑप्शन 1 तुम्हाला अलॉट झाला असेल कॅप राऊंड 1मध्ये, तिथे ॲडमिशन घेणं कंपल्सरी आहे. तुम्ही ॲडमिशन नाही घेतलं तुमचं तर तुम्ही इथे पुढच्या राऊंडसाठी इलिजिबल नाही आहेत. आता ज्या विद्यार्थ्यांना अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स म्हणजे 1 सोडून दुसरे कुठले ऑप्शन अलॉट झालेत आणि ते विद्यार्थी तिथे सॅटिस्फाईड नाहीत त्या सीटशी, तर ते पुढच्या राऊंडला जाऊ शकतात. म्हणजे कॅप 2मध्ये जाऊ शकतात. ते आणि जो विद्यार्थी सॅटिस्फाईड असेल तर त्याला अजून करतो 3 नंबरचा ऑप्शन इथे अलॉट झालेला आहे आणि त्या सीटशी तो सॅटिस्फाईड आहे, तो तिथे सेल्फ फ्रीज तिथे सीट करू शकतो. किंवा सिम्पली त्याला पुढच्या राऊंडला जायचं असेल तर नॉट फ्रीज किंवा बेटरमेंटचा ऑप्शन घेऊन तो पुढच्या राऊंडला तिथे जाऊ शकतो. बघा, आता कॅप 2मध्ये काय होईल, बघा कॅप 2मध्ये ऑप्शन 1, 2, 3 ऑटो फ्रीज असतील. म्हणजे ऑप्शन नंबर 1, 2, 3 या 3 पैकी तुम्हाला जो कुठला अलॉट होईल तिथे जर ॲडमिशन घेणं कंपल्सरी आहे. तुम्ही जर ॲडमिशन घेतलं नाही तर तुम्ही कॅप 3साठी इलिजिबल नसणार आहे. बाकी सगळ्या सेम प्रोसेस. तुम्ही सीटशी सॅटिस्फाईड असाल, समजा तुम्हाला ॲज्युम करतो तुम्हाला 5th नंबरचा ऑप्शन अलॉट झालेला आहे आणि तुम्ही त्या सीटशी सॅटिस्फाईड असाल, तुम्ही सेल्फ फ्रीज करू शकता. तुम्हाला वाटतं नाही तुम्हाला चांगलं कॉलेज भेटेल तर तुम्ही पुढच्या राऊंडला जाण्यासाठी म्हणजे कॅप 3मध्ये जाण्यासाठी नॉट फ्रीज किंवा बेटरमेंटच्या ऑप्शनचा तिथे यूज करू शकता. आता बघा, कॅप 3मध्ये काय होईल, कॅप राऊंड 3मध्ये 1 to 6 जे ऑप्शन आहेत ते तिथे ऑटो फ्रीज आहेत. म्हणजे तुम्हाला 1 to 6 मधला कुठला ऑप्शन अलॉट झाला तर तुम्हाला तिथे ॲडमिशन घेणं कंपल्सरी आहे. सेम ह्या केसमध्ये समजा तुम्हाला 10th नंबरचा ऑप्शन इथे अलॉट झाला आणि तुम्ही त्या सीटशी सॅटिस्फाईड नाही आहे तर तुम्ही पुढच्या राऊंडला तिथे जाऊ शकता. सिम्पली नॉट फ्रीज किंवा बेटरमेंटचा ऑप्शन घ्या. तुम्ही तर सॅटिस्फाईड असाल तर सेल्फ फ्रीज करा. तुम्ही त्या कॉलेजला जाऊन तुम्हाला ॲडमिशन तिथे घ्यावं लागेल. आता सगळ्या केसमध्ये तुम्हाला सीट फ्रीज करण्यासाठी ₹1000 तिथे गव्हर्नमेंटला पे करावं लागेल ऑनलाईन. आता बघा, आता तुम्ही आता ॲज्युम करतो तुम्ही कॅप 3ला तुम्ही काय केलं, बेटरमेंटचा ऑप्शन घेतलेला आहे. तर इथे कॅप नंबर राऊंड 4ला सेम तुमची ती फायनल अलॉटमेंट असेल. म्हणजे तिथे तुम्हाला तो ऑप्शन भेटेल, तिथे ॲडमिशन घेणं कंपल्सरीच आहे. कारण तिथे त्याच्यानंतर कुठला राऊंड नसल्यामुळे तुम्हाला बेटरमेंटला जाऊन जाता येणार नाही. लक्षात घ्या, कॅप 1, कॅप 2 आणि कॅप 3 नंतर तुम्हाला इथे जी कुठली अलॉटमेंट होईल किंवा जेव्हा कुठली अलॉटमेंट तुम्हाला अगोदर झाली असेल बेटरमेंटची, तिथे ॲडमिशन घेणं तुम्हाला कंपल्सरी आहे. तुम्ही सुद्धा त्या सीटची सॅटिस्फाईड नाही आहे बा, तुम्हाला तिथे ॲडमिशन घ्यायचंच नाही आहे, तर तुम्ही आफ्टर कॅप इन्स्टिट्यूट लेवल जे सीट वॅकंट असतात तिथे तुम्ही डायरेक्टली जाऊ शकता. भले तुम्ही इथे ॲडमिशन घेतलं असेल, तुम्ही कुठल्याही इथे स्टेजला ॲडमिशन घेतलं असेल आणि तुम्ही त्या स्टेजशी तिथे सॅटिस्फाईड नाही आहे, तर तुम्ही तुमचं ॲडमिशन कॅन्सल करून पुढच्या राऊंडला तुम्ही जाऊ शकता. तर मोस्टली इन्स्टिट्यूट लेवलला तुम्ही जेव्हा ॲडमिशन घेता तेव्हा कुठल्याही प्रकारची स्कॉलरशिप तुम्हाला भेटत नाही. तर लक्षात घ्या, मोस्टली कॅप राऊंडमध्येच तुम्ही ट्राय करा. जे कुठलं कॉलेज तुम्हाला भेटलेलं आहे तिथे ॲडमिशन तुम्ही तिथे घ्या. पण रूल्स अँड रेग्युलेशन समजून घ्या. याच्यामध्ये काही डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता. थँक्यू.